जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा यासह एसआयटी तात्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा। उद्या परळीच्या कनेरवाडी परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाविषयी आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्या म्हणाल्या आहेत की आंदोलन अहिंसेचे असणार आहे। या आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कोणतेही हिंसात्मक कृत्य करू नये। एसआयटीने माझा तात्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा आणि तात्काळ आरोपींना अटक करावी, यासाठी हे आंदोलन असणार असल्याची प्रतिक्रिया ज्ञानेश्वर मुंडे यांनी दिली आहे। नाही, प्रशासनाकडून काहीच निरोप आला नाही, म्हणून तर दादांना म्हणलं ना, दादा आरोपीचे नाव घेतले, सगळं झालं म्हणून तर मी काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्या म्हणजे असं खळबळजनक ते आहे ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ते ऐकल्याच्या नंतर तात्काळ आम्ही दादांची भेट घेतली। दादांना सांगितलं, दादा हे माझा पुरवणी जबाब घेऊन आणि आम्हाला काहीच न सांगता या प्रशासनाकडून काहीच वाटचाल आम्हाला दिसत नाही आणि अजून आम्हाला सहकार्य करा म्हणून आम्ही दादा, माझं एवढंच आव्हान आहे सगळ्या आपल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण देशभरातल्या जनतेला बी, जे कोणी माझ्या आंदोलनात सहभागी होते त्यांनी शांततेपणे म्हणजे न्यायाच्या लढ्यामध्ये साथ द्यावी आणि आपल्याला जे आंदोलन करायचं आहे की एसआयटी सीआयडी दाखल करावी आणि माझा जबाब घेऊन तात्काळ आरोपींना अटक करावं, ह्यात सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। म्हणजे रस्ता जे आंदोलन आहे आता ते सरपंच म्हणजे कनेरवाडीचे सरपंच आणि भोपल्याचे सरपंच या दोन्ही सरपंचाच्या माध्यमातून होणार आहे, पण मी सहभागी होणार आहे त्यात। मी स्वतः जाणार आहे माझं परिवार घेऊन त्या आंदोलनात आणि मी सगळ्यांना बी आवाहन करत आहे की जे कोणी येईल त्याने शांततेपणे न हिंसा करता आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी पाहिजे, आपल्याला हिंसात्मक वागायचं नाही, आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी एसआयटी सीआयडी दाखल करून माझा जबाब घेऊन तात्काळ आरोपी अटक करण्यासाठी आपले हे आंदोलन आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।